राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री हनी ट्रॅप प्रकरण आणि या प्रकरणी आता संशयितांवर यंत्रणेची नजर आहे। नाशिकमधील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचं कळतंय। प्रत्येक जिल्ह्यात लायझनिंग करणाऱ्यांची चौकशी होणार आहे, किंबहुना ही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधिमंडळात पेन ड्राईव्ह देऊन खळबळ उडवल्यानं सरकारच्या निवेदनाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आज या प्रकरणी सरकार निवेदन देखील देणार आहे। नाशिकसह मुंबई, पुणे इथल्या बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे। या सगळ्या प्रकरणी करुणा मुंडे यांनी न्यूज प्लॅनेट या लोकशाही मराठीच्या संपादकीय कार्यक्रमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर यावर आज सकाळी राऊतही अभिव्यक्त होत आहे। पाहूया। शासकीय अधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार हनी म्हणून हनीमून मन भरून हनीमून करताय आणि ज्या वेळे मन भरताय, मन भरले नंतर तेच हनी त्या लोकांना ट्रॅप वाटते, त्या लोक तिला हनी ट्रॅप म्हणताय आणि कोणतीही महिला असा हनी ट्रॅप सारखा घाणेरडा वक्तव्य कार्य करू शकत नाही। माझं असं म्हणणं आहे, जसं मी बघितलेला माझ्याकडे पण खूप महिलांची कंप्लेंट आलेली आहे। त्याच्यामध्ये एक मंत्री आहे, आमदार आहे आणि खासदार आहे। आता एसीपी ची कंप्लेंट माझ्याकडे आलेली आहे। मी चॅनल वरती पण दाखवू शकते, ते सगळी कंप्लेंट पुरावे सकट दाखवू शकते। पण याच्यामध्ये मला एकच वाटते की हे लोकांना मन भरले नंतर दुसरी कडे जायचं आहे, तो हे लोकांना महिलांना अटकावण्याचा प्रयत्न करताय। ब्लॅकमेल म्हणून, हनी ट्रॅप म्हणून सारखे असे घाणेरडे शब्द महिलांच्यासाठी उपयोग करताय आणि असं काय हनी ट्रॅप होऊ शकत। हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र, त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का? त्यांनी बोलायला हवं। नाना पटोले असतील, जयंतराव पाटील असतील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील, अनिल परब असतील, प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय। त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे? ह्या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षनेता त्यासाठीच नको आहे। या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधिमंडळामध्ये आणि सरकारला जाब विचारेल, म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाहीत विधानसभेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।